अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाचे मनुष्याला अक्षय फळ प्राप्त होत असते. श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. यंदा 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी आपण दान करणे, स्नान करणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये जर स्नान केले तर मनुष्याची सर्व पापातून मुक्ती होते. ज्यांना पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने जरी स्नान केले तरीसुद्धा व्यक्तीला त्याच्या पूर्वकाळातील जी पापे आहेत तर त्यापासून मुक्ती मिळत असते. तसेच या दिवशी काही दानसुद्धा अवश्य करावे. काय दान केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक हाईपसुद्धा नक्की द्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा केली जाते. या दिवशी जेवढे महत्त्व हे देवांच्या पूजेला आहे तेवढेच महत्त्व हे पितरांच्या पूजेला सुद्धा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते, पितरांचे तर्पण केले जाते, पितरांची सेवा केली जाते, कराची व पितरांची पूजा केली जाते. या दिवशी पितरांचे तर्पण केल्यामुळे आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता निघून जाते. पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्या पितरांचे ऋण फेडण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे हा अक्षय तृतीयेचा दिवस. तसेच या दिवशी आपण वेगवेगळ्या वस्तूंचे दानसुद्धा करू शकतो. या दिवशी धान्याचे जर दान केले तर अकाली मृत्यूपासून आपले रक्षण होते. अक्षय तृतीयेला दही भात दान केला तर घरातील बाधा नष्ट होते. या दिवशी आपण एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दही भात जो आहे तर तो दान करू शकतो. त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेला मुठभर दही भात आपल्या घरावरून ओवाळून आपल्याला बाहेर दूर एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व बाधा नष्ट होत असतात. तसेच अक्षय तृतीयेला वस्त्रदान जर केले तर घरातील आजारपण दूर होते. आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर आपण या दिवशी गरीब व्यक्तींना कपडे जे आहेत तर ते दान करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी दूध, ताक आणि दही तर याचे दान केले तर त्यांची प्रगती होते, त्यांना करिअरमध्ये यश मिळते. तसेच अखंड सौभाग्यासाठी आणि पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून या दिवशी आवर्जून सौभाग्यवतींनी कुंकवाचे दान करावे. लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण कुंकू जे आहे तर ते लक्ष्मीचरणी दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण सौभाग्यवतींना सुद्धा या दिवशी कुंकवाचे दान करू शकतो. तसेच विड्याची पाने जर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केली तर राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळते. या दिवशी नारळाचे दान केले तर आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यास मदत होते. या दिवशी चप्पल दान केल्यामुळे पापातून मुक्ती होते. तसेच पानसुपारी दान केले तर आपल्याला ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. या दिवशी आपण वेगवेगळी फळेसुद्धा दान करू शकतो. यामुळे विविध क्षेत्रामध्ये आपली उन्नती होते. आपण या दिवशी जर गोरगरिबांना जवाचे दान केले तर सर्व पापातून मुक्ती मिळते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये जवस हे सोन्याप्रमाणेच मानलेले आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून जवस जे आहेत तर ते दान करावेत. यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. तसेच या दिवशी जलदान केल्याने अक्षय पुण्य मिळते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला जो माठ आहे तर तो अवश्य दान करावा. एखाद्या व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये आपण पाण्याने भरलेला माठ जो आहे तर तो दान करू शकतो. या दिवशी तांदूळ, डाळ किंवा पिठाचे जर दान केले तर माता अन्नपूर्णाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची वृद्धी होते. आपल्याला कधीही अन्नाची कमी भासत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अशा काही वस्तू आहेत ज्या दान करू शकतो. आपण आपल्या समस्येनुसार जरी या वस्तूंचे दान केले तरीसुद्धा चालते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला वृक्ष लागवडसुद्धा करायची आहे. आपल्या पितरांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला कावळ्यासाठी नैवेद्य ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे कुत्र्याला आणि गाईला सुद्धा आपल्याला नैवेद्य खायला द्यायचं आहे. या प्राण्यांना नैवेद्य खायला दिल्यामुळे सुद्धा आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर आवर्जून आपण ह्या ज्या गोष्टींचे दान आहे तर ते अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहे.